हाय हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर हा व्लॉग जो आहे तर तो होता दिवाळीचा. तर खूप सारे दिवस जे आहे तर ते पोस्ट करायसाठी लागले होते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि हे जे बाल्कनीचं डेकोरेशन होतं ते तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. तर इथे बघा तुम्हाला बाल्कनीमध्ये जे काही लटकलेले दिसत असेल तर ते मिस्टरांचं थोडं छोटं मोठं जे होतं ते जीमचं सामान आहे. तर त्यामुळे ते रोजचं लागतं म्हणून ते तिथंच ठेवलेलं असतं. आणि घरात जे आहे तर ते दिवाळी म्हणजेच की लक्ष्मीपूजन वगैरे झाल्यानंतर फटाके फोडायचं जे काम आहे तर ते चालू होतं. तर फटाके बघा मुलांसाठी आणले होते. कौस्तुभ तर गेला होता त्याच्या आजीबाबांकडे, सो तो नव्हता घरी. आणि माऊ जे आहे तर ती खूप सारी घाबरत होती म्हणून तीसुद्धा फटाके जे आहे फक्त फुलबाजेच होते. तर ते पण ती काही हातात घेत नव्हती, घाबरत होती त्यामुळे. तर फटाके उडवायची किंवा फोडायची वगैरे जी माझी मज्जा तर ती माझीच मजा होती, कारण दुसरं कोण नव्हतंच ते सेलिब्रेशन करायला. तर बघा दिवाळी जी आहे तर ती घरी अशा पद्धतीने साजरी करून मी जाणार होते गावी. म्हणजेच की आता गावी म्हणजे मी जाणार होते सासरी, आणि सासरी गेल्यानंतर मग भाऊबीजेला जे आहे तर ते माहेरी जाणार होते. तर बऱ्यापैकी लक्ष्मीपूजनच्या दिवशी फराळ वगैरे सगळा झाला होता. पण नॉर्मली बाळामुळे जो व्हिडिओ आहे तर तो शूट करायला जमला नाही, कारण घरी तिला घ्यायला कोण नसतं आणि तिला बघून घरातली कामं किंवा दिवाळी आणि व्हिडिओ शूट हे कधी कधी पॉसिबल होत नाही. तर त्यासाठी बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याचशा मला तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात. पण नॉर्मली मला त्या तिच्यामुळे किंवा मग वेळ न भेटल्यामुळे मला त्या शेअर करता येत नाही आहे. पण इथून पुढचे जे व्लॉग आहेत तर त्यामध्ये मी नक्की त्या ज्या गोष्टी आहेत किंवा डेली रुटीन किंवा इतर ॲक्टिव्हिटी किंवा आपला जो स्पेशल वेळ आहे किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी वेळ कशा पद्धतीने काढू शकतो, तर ह्या साऱ्या वेळेचं मॅनेजमेंट जे आहे तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो याच्यावरती खूप सारं जे संभाषण म्हणूयात किंवा बोलणं तर ते सुद्धा लवकरात व्हिडिओमध्ये मी करण्याचा नक्की ट्राय करेन. तर बघा 2-3 पॉकेट होते, पण आज एक पॉकेट जे आहे ते संपवायचं होतं आणि बाकीचे जे उरलेले आहेत तर मी कौस्तुभसाठी जे आहे तर ते गावी घेऊन जाणार होते. कारण मावतरी ते खूप घाबरती आणि सारखं सारखं आपल्याला सुद्धा तेच तेच किंवा मजा येत नाही. तो सो 4-5 जे आहे तर ते खेळून झाल्यानंतर किंवा पेटवून झाल्यानंतर जे आहे तर ते बॅग वगैरे पॅक करायचं माझं काम जे आहे तर ते कंटिन्यू चालू होतं. कारण दुसऱ्या दिवशी जे आहे सकाळी मॉर्निंगला लवकर निघायचं होतं, कारण सासरी एकच दिवस राहायला भेटणार होता आणि माहेरीसुद्धा एक पुन्हा जे आहे तर ते रिटर्न आपले डेली रुटीन किंवा घरी यायचं होतं, कारण मिस्टरांचा जॉब आणि कौस्तुभची शाळा. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना खूप सारी धावपळ होत असते. मॅनेजमेंट खूप सारं टाईमवर करायला लागतं, कारण मग त्यांना जॉब असतो आणि सुट्टी पण नसते. आणि कौस्तुभलासुद्धा 8च डेज सुट्टी होती, तर त्या सुट्टीमध्ये तो माझ्या आधीच गेला होता गावी. सो गावी गेल्यानंतर हे जे आहेत तर हे आपले बैलगाडा जो आहे, माझ्या सासरी आहे बैलगाडा, तर त्याचे होते हे बैल आणि इथे घरामागेच बांधलेले असतात अशा पद्धतीने दावणीला. तर इथे बघा ह्या झाडाला हे जे फळं लागलेले आहेत तर हे झाड आमच्याकडे तुतूचं बोललं जातं आणि याला जी फळं लागतात तर ती खाल्ली जातात. तर तुमच्याकडे याला काय बोलतात किंवा तुम्ही कधी खाल्लीत की नाही ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका अजिबात. तर ते तिकडून आल्यानंतर ती जी फळं आहेत तर ती काढून झाल्यानंतर ती द्यायची होती कौस्तुभला, कारण त्याला खायची होती म्हणून. तर इथे बघा ते खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही आता नॉर्मली निघालो होतो भाताचं जे खासर आहे तर तिकडे, कारण भात कसं झालं ते बघायला. तर बघा सासरे आले तर ही जी रुटीन आहे किंवा ठरलेलं असतं माझं शेताकडे जाणं किंवा बघणं वगैरे. तर इथे बघा लसूण आणि ज्वारी जी आहे तर ती लावलेली आहे. लसूण लावलं आहे आणि ज्वारी पेरली आहे. तर इथे बघा बरीचशी आहे तर ती मोठी झालेली आहे आणि इथे समोर जे दिसतं छोटे मोठे जसं दिसतात तसे म्हणाल काय हरकत नाही, छोटे मोठेच आहेत. तर इथे बघा हा आंबा किती फुटला आहे. तर नक्की फुटला आहे की काय झाले ते मला सुद्धा काय समजत नव्हतं, पण मी नॉर्मली हात लावून बघत होते की फूट एकाच जागेवरती एवढी कसं काय होऊ शकते. सो तुम्हाला माहीत असेल तर ते काय झालं होतं ते नक्की सांगा. आणि इथे बघा पाऊस यावर्षी खूप कमी झाला म्हणायला काय हरकत नाही, कारण जिथे पडला तो तिथेच पडला. तर त्यामुळे ही जी मिरचीची झाडं आहेत तर ती काही मोठी झालीत किंवा काही छोटी आहेत. हे जे आहे तर ते ज्वारीच्या एका बाजूला जे आहे तर त्या मिरच्या लावलेल्या होत्या आणि बाकीच्या ठिकाणी जे आहे तर ती बऱ्यापैकी सगळी ज्वारीच पेरलेली होती.
तर कौस्तुभचं जे काम आहे अल्लडपणा करायचं किंवा मस्ती करायचं तर ते कंटिन्यू चालूच होतं. तर त्याच्या ज्या गप्पा आहेत त्या गावाला किंवा क्वेश्चन त्याचे तर ते खूप सारे असतात आणि संपत तर अजिबात नाहीत. तर आता हे जे कस्टर्ड ॲपलचं झाड होतं तर ते बऱ्यापैकी सगळे सुकून गेलेत किंवा त्यांचा जो सीझन आहे तर तो संपलेला आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर इथे बघा तो गावाला गेला ना तर आमच्या घरी जे आहेत माझे दीर वगैरे किंवा माझे मिस्टर स्वतः म्हटलं तरी काही हरकत नाही, तर ते क्रिकेटचे खूप वेडे आहेत किंवा क्रिकेट प्रेमी म्हणायला देखील काही हरकत नाही. सो कौस्तुभ गावी गेला तर बॅट आणि बॉल कंटिन्यू त्याच्या हातात असतोच. आता उगाच इकडे आलो म्हणून त्याला मी बॅट ठेवायला सांगितली होती, तरी बॉल जो आहे तर तो त्याच्या हातातच होता. त्यालासुद्धा खूप आवडतं असं क्रिकेट खेळायला. तर मला कुठं जायचं म्हटलं तर मी त्याला जे आहे तर ते माझ्यासोबत घेऊन जात असते, कारण त्यांनासुद्धा शेतीची जी आवड आहे तर ती निर्माण व्हावी म्हणून. तर याला आमच्याकडे देव जोंधळा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे करतात की नाही करत ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. सो खासराकडे जायचं होतं पण गवत बघून माझी डेअरिंग जी आहे तर ती झाली नाही, कारण मी आणि कौस्तुभच होते आणि मला खूप अशी भीती वाटते इतक्या साऱ्या गवतातून जायचं म्हटलं तर. आणि मिस्टर जे आहे तर ते आता कामानिमित्त बाहेर गेले होते. सो हा व्लॉग कसा वाटला कमेंट्समध्ये